नमस्कार मित्रांनो, आपण आता आलो एक आगळ्या वेगळ्या विहिरीकडे. तर ही मित्रांनो, ही विहीर ब्रिटिश काळात विहीर आहे आणि ही आजपासून ह्या विहिरीला 200 वर्षाचा इतिहास आहे. म्हणजे जवळजवळ 1980 या दशकामध्ये या शतकामध्ये बांधलेली विहीर आहे आणि याला कंप्लीट 200 वर्ष झाले विहिरीला. आणि त्यावेळेस इथे 150 एकरचा माळा या विहिरीवरती भागत होता आणि आजसुद्धा ही विहीर गावातील अर्ध्या गावाला पाणी पुरवठा करते. तुम्ही पाहू शकता, ही विहिरीचं एकदम जुनं बांधकाम आहे. इथून बैलाची मोठ चालायचं इथून. तिथं साल पडलेलं आहे दगडावरती, आपण नंतर दाखवूया. तिथं त्या कोपऱ्यावरती चाललेलं आहे, तुम्हाला मग कन्फर्म माहिती भेटेल. विहीर पाहू शकता तुम्ही. विहिरीमध्ये आज निम्म्या गावच्या मोटर आहेत आणि ही विहीर इतकी पक्की बांधलेली आहे मित्रांनो. एवढे ऊन वारा एवढं सहन केलं आहे विहिरीने, आजपर्यंत या विहिरीला काही धोका नाही झालेला. आणि मित्रांनो, ही विहीर आज ही सार्वजनिक विहीर म्हणून पहिले एका मालकाची होती, पण नंतर या विहिरीच्या गावांना जरूरत असल्यामुळे आज ही सार्वजनिक विहीर म्हणून ठरवण्यात आलेली विहीर. आपण पाहू शकता मित्रांनो, या साईडने दाखवा. मित्रांनो, आपण इथे पाहू शकता, इथून बैल या ठिकाणी अशी मोठ लावलेली असायची आणि इथून असे या साईडला बैल जायचे आणि इथं पाणी पडून मग वावरामध्ये दंडाच्या साह्याने पाणी जमिनीला भूदंडाने सप्लाय होत असे. पूर्व काळामध्ये काही पाईपलाईन नसे आणि पाईपलाईन नसल्यामुळे भूदंडाने वावराला पाणी जायचे. आणि आज आसपास ह्या विहिरीच्या वरती ऊस सुद्धा आहे. इथं अर्ध्या गावाला तुम्ही मोटर दाखवा. विहिरीतल्या ह्या मोटरमध्ये कमीत कमी 20 ते 30 मोटर आहेत. पाईप एवढं भागल्याच्या नंतर सुद्धा जमिनीला सुद्धा पाणी पुरवठा करते ही विहीर. खरंच एक गावाची जीवनवाहिनी विहीर म्हणून ठरलेली आहे ही. तर अशा प्रकारे. आणि मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची की ज्यावेळेस महात्मा गांधीचे भारत छोडो आंदोलन ज्यावेळेस चालू होतं 1942 साली, त्यावेळेस महात्मा गांधी इथून ज्यावेळेस आंदोलन करत या साईडने बीडवरतून मुंबईला चलो जाव आंदोलन चालले होते, त्यावेळेस या विहिरी इथे त्यांचा इथला दाखवा. इथे 2 दिवस मुक्काम करून येथील लोकांना सोबत घेऊन इथून हे केलं होतं, म्हणजे आपलं त्याने प्रवास चालू केला होता. आणि या प्रवासामध्ये त्यांनी या विहिरीचं पाणी पिलं. ही सुद्धा विहिरीची एक प्रचिती आहे की गांधीजीमुळे ही विहीर त्यावेळेस फेमस झाली. गावामध्ये त्यावेळेस एकमेव विहीर होती फक्त. आणि मित्रांनो, पाहू शकता बोर्ड आहे. हां मित्रांनो, हे पहा, इंग्रजांनी बसवलेलं हे लॉक आहे. आजपर्यंत सुद्धा बंद आहे. हे पहा, त्या काळातले लॉक आहे. हे आजपर्यंत तुटलेलं नाही कोणाला. ती मोटर आज सुद्धा आहे. जुनी मोटर कुठे आहे? त्यांची जी जुनी मोटर आहे त्या काळात त्या साईडला ठेवली. त्यावेळेस ती पाणबुडी मोटर नव्हती, वरती मोटर राहायची, वरती ठेवायची आणि नंतर त्याला पाणी भरून ते नंतर फुटबॉलच्या साहाय्याने पाणी वरती काढलं जायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो ही विहीर आहे. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा, शेअर करा. धन्यवाद.